पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानच्या संदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहे। 5 डिप्लोमॅटिक निर्णय घेण्यात आलेले आहे, मात्र ते खरोखर कितपत प्रभावी आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत कर्नल अभय पटवर्धन आहेत। अभय पटवर्धन सरांनी त्यांच्या जीवनातला बराचसा काळ काश्मीरमध्ये सेवा दिलेली आहे। सर, 5 जे निर्णय घेण्यात आले आणि सर्वात जास्त चर्चा होत आहे सिंधू वॉटर ट्रीटी जी आहे ती आपण कॅन्सल केली आहे। खरोखर पाकिस्तानवर प्रभाव पडेल आणि लगेच पडेल की लॉंग टर्ममध्ये पडेल? हां, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे। ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट भारताने केलेली आहे। अनेक दिवसापासून हे चालू होतं, आपण त्यांना धमक्या देत होतो पण केलं नव्हतं। यावेळेला त्यांनी केलेलं आहे। याचा जो परिणाम आहे त्याच्याकरता आपल्याला थोडंसं भौगोलिक ज्ञान घ्यायला पाहिजे। ते म्हणजे काश्मीरमधनं 5 नद्या निघतात ज्या पाकिस्तानमध्ये जातात। त्याच्यापैकी सिंधू नदी जी आहे ती लडाखमधनं निघते आणि बाकीच्या नद्या पहाडांमधनं येतात आणि त्यामुळे जे त्यांच्याकडे पाणी जातं त्या पाण्याला रोखण्याकरता आपल्याकडे 3 धरणं आहेत। एक सिंधू नदीवर आपण बऱ्यापैकी मोठं धरण बांधलेलं आहे, एक आपण झेलमवर बांधलेलं आहे, ते छोटं धरण आहे जसं आपलं कोयना धरण वगैरे आहे त्या टाईपचं, आणि किशनगंगावर आपण बांधतो आहे पण ते इंटरनॅशनल कोर्टमध्ये आहे त्यामुळे त्याचा प्रोग्रेस जो आहे किंवा त्याची प्रगती जी आहे ती अजून फार मोठी झालेली नाही आहे। आता असं आहे की उन्हाळ्यामध्ये जेव्हा बर्फ वितळतो तेव्हा चिनाब आणि रावी आणि या 3 नद्या बाकीच्या मी आत्ता सांगितल्या त्याच्यामधनं पाणी येतं आणि खूप पाणी येतं। आता जसं आपण पाहिलं की 2 दिवसापूर्वी रामबन जे होतं चिनाबच्या काठावर आहे ते पूर्ण उद्ध्वस्त झालेलं होतं आणि तो रोड बंद झालेला आहे, तो अजूनसुद्धा होऊ शकला नाही आहे। तर अशा प्रकारचे पाणी तिथनं वाहून जातं, त्याला रोखण्याकरता आपल्याकडे काही पर्याय नाही आहे। दुसरं जे आहे की ही धरणं जी आहेत याच्यामध्ये फक्त एक पर्टिक्युलर साठा करण्याची क्षमता आहे। त्या साठ्याच्या वर पाणी गेलं की आपोआप ते पाणी पाकिस्तानमध्ये जाईल। तिसरं असं आहे की सध्या पाकिस्तानवर काय परिणाम होईल, तर सध्या जास्त होणार नाही, कारण या पाण्याचा वापर बेसिकली पंजाब जो पाकिस्तानी पंजाब आहे तिथले शेतकरी करतात। तिथे गहू आणि मक्याची हे होतं पीक होतं, त्याच्याकरता पाणी लागतं। पण आता गहू आणि मका दोही हे सध्या कापण्याच्या परिस्थितीमध्ये आले आहेत, हार्वेस्टिंग सुरू आहे। आता याच्यानंतर पेरणी होईल, नांगरणी होईल, पेरणी होईल आणि त्याच्यानंतर जेव्हा रोपं वर येतील तोपर्यंत सप्टेंबर ऑक्टोबर उजाडेल, त्यावेळेला त्यांना पाण्याची जरूर लागेल। तोपर्यंत त्यांना पाण्याची फारशी जरूर लागणार नाही अनलेस की पाऊस बिलकुलच पडणार नाही। म्हणजे आता जे पाणी आपण थांबवलं तरी सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत पाकिस्तानी शेतकऱ्यांवर फारसा त्याचा परिणाम होणार नाही। अगदी बरोबर आहे, हेच मी सांगितलं। फक्त याला एकच राहिणार आहे, तो म्हणजे मान्सून कसा जातो। मान्सून जर फारच वाईट गेला तर त्यांना आत्तापासूनच त्याचे झळ लागायला सुरुवात होईल। मान्सून जर ठीकठाक झाला तर त्यांना सप्टेंबरशिवाय या पाण्याची गरज लागणार नाही। भारताने जे इतर उपाय केले, काही विजा कॅन्सल केले किंवा करतारपूर साहेब असेल किंवा वाघा बॉर्डर संदर्भात काही निर्बंध घातलेले आहेत, त्यांचे काही परिणाम होऊ शकतील का? विसाचा आपण जर पहिला प्रश्न पाहिला तर त्यांनी एक तर सार्क विसा कॅन्सल केलेले आहेत, त्याचा फारसा परिणाम होणार नाही। दुसरं आहे की त्यांनी नॉर्मल विसा कॅन्सल केलेले आहेत, त्याचा परिणाम आपल्याकरता फायदा हा आहे की विसाच्या नॉर्मल नागरिकाच्या मागे हे जे आतंकी आपल्याकडे पाठवायचे ते येणं कमी होईल आहे आणि जितके जास्त नागरिक इथे यायचे आणि विसा कॅन्सल झाला तरी राहायचे त्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात कमी होऊन जाईल आहे। पण याच्यामध्ये प्रॉब्लेम हा आहे की मोस्ट ऑफ द जे लोक आहेत जे येतात ते मेडिकल ट्रीटमेंट करता येतात। ज्या मेजर सर्जरीज झाल्या आहेत, अहमदाबाद झालं, बडोदा झालं, मुंबई झालं, बंगलोर झालं, हैदराबाद झालं, दिल्ली झालं, तर या ठिकाणी येणारे जे लोक आहेत आणि ज्यांच्या सर्जरी झाल्या आहेत ते आणि त्यांच्या नातलगांना 7 दिवसामध्ये परत जाता येईल का आणि जाण्याला बाध्य करू शकेल का ह्युमॅनिटेरियन ग्राउंडवर भारत सरकार, हा प्रश्न आता यांना सोडवावा लागणार आहे। बाकी याचा फारसा फायदा म्हणजे आपल्यालाही होणार नाही आणि त्यांनाही होणार नाही। वाघा बॉर्डर आणि करतारपूर साहेब संदर्भात काही निर्णय जे घेतले? वाघा बॉर्डर म्हणजे वाघा अटारी बॉर्डर आणि हुसेनीवाला इथे जे प्रदर्शन व्हायचे
फ्लॅग होस्टिंग, फ्लॅग डाऊन करणं किंवा बीटिंग द रिट्रीट ते बंद झालेलं आहे. इमिजिएट म्हणजे आजपासून ते बंद होऊन गेलेलं आहे. त्यामुळे त्याचा काही फारसा परिणाम नाही होणार, कारण ते पर्यटन अट्रॅक्शन होतं किंवा आकर्षण होतं. लोक ते पाहायला जायचे. त्याचा फायदा काहीच नाही आहे. त्यांचे पैसे त्या लोकांना मिळायचे, आपल्याकडचे पैसे आपल्या लोकांना मिळायचे. तर त्याचा ॲक्च्युअल फायदा काही होणार नाही. फक्त एक सेरिमोनियल गोष्ट यांनी थांबवलेली आहे, एवढाच फक्त त्याचा फायदा आहे. दुसरं असं आहे की कर्तारपूर साहेब कॉरिडॉर जो यांनी बंद केला, तो कॉरिडॉरचा फारसा प्रभाव पडणार नाही. कारण काही वर्षाआधी हा ओपन नव्हता, त्याच्यामुळे लोकांना व्हिसा घेऊन जावं लागायचं. ती मोठी प्रक्रिया होती. आता ती प्रक्रिया थांबेल, पण आधीसुद्धा जर लोक नॉर्मल व्हिसा घेऊन जात असतील तर आतासुद्धा जाऊ शकतील. पण व्हिसाच जर बंद झाले तर ना ते जाऊ शकणार आहे ना आपण जाऊ शकणार आहे. त्यामुळे कर्तारपूर साहेबचा कॉरिडॉर जो आहे तो व्हिसाशी निगडीत आहे, त्यामुळे त्याचा फारसा फरक पडणार नाही. एअर स्पेस पाकिस्तानचे अनेक विमान जे आहेत, खास करून जे मालवाहू विमान असतात किंवा जे कमर्शियल फ्लाईट्स जे असतात ते भारतीय एअर स्पेस वापरतात पूर्वेकडे जाण्यासाठी, ईशान्य आशिया किंवा जो पूर्वी आशिया तिथे जाण्यासाठी. ती एअर स्पेस बंद करता येईल का आणि ती केली पाहिजे का? एअर स्पेस बंद करायला पाहिजे, कारण 71च्या वॉरमध्ये आपण ही केलेली होती. 3 डिसेंबरला वॉर सुरू झाली. आपण साधारण नोव्हेंबरच्या मध्यापासून त्यांची एअरस्पेस बंद केलेली होती. याचा फायदा आपल्याला असा आहे किंवा पाकिस्तानला घाटा असा आहे याचा, की त्यांना सध्या त्यांचा बांगलादेशशी व्यवहार चालू आहेत. त्यांना नॉर्थ ईस्टमध्ये जावं लागतं, त्यांना साऊथ ईस्टमध्ये जावं लागतं, त्यांना ऑस्ट्रेलियामध्ये जावं लागतं. त्याच्याकरता त्यांना बँकॉक, मलेशियामध्ये किंवा थायलंडमध्ये इथे उतरावं लागतं. जपानकडे जायलाही तोच रूट आहे. जर हा आपण बंद केला तर यांना श्रीलंकेला वळसा घालून जावं लागेल. आणि त्याच्यामध्ये खास करून आयात निर्यात आणि जे त्यांच्याकडनं बीफ जातं या देशांकरता, त्या बीफच्या आयाती निर्यातीवर याचा फार मोठा परिणाम होईल. आत्ता सध्या करू शकत नाही आहे, कारण एअरस्पेस तुम्ही तेव्हा बंद करू शकता जेव्हा तुम्ही ॲक्ट ऑफ वॉरमध्ये जाता. आपण पाकिस्तानची वॉर डिक्लेअर केलेली नाही आहे, त्याच्यामुळे ते करू शकतील की नाही आणि केव्हा करतील हे सध्याच सांगता नाही येत. काही महिन्यांपूर्वी भारताने जेव्हा एअर स्ट्राईक केलं होतं, त्याच्यानंतर पाकिस्तानने जगभरातील त्यांच्याकडील जे राजदूत आहेत त्यांना ते बालाकोट परिसरामध्ये व्हिजिट करवली होती. भारताने पण पहलगामच्या त्या घटनास्थळी जगभरातील जे राजदूत भारतामध्ये त्यांना नेलं पाहिजे, न्यायलाच पाहिजे. कारण त्यावेळेलासुद्धा जेव्हा पाकिस्तानने या लोकांना घेऊन गेले होते त्यावेळेला त्यांना नॉर्मल बॅरॅक्स दाखवले आणि सांगितलं की काहीच झालं नाही आहे. तिथे फक्त एक लेडी होती, अमेरिकन लेडी, तिने सांगितलं की ते जे नुकसान झालं आहे ते मी पाहिलेलं आहे आणि तिने व्हिडिओ टाकले, त्याच्यावरनं आपल्याला कळलं. तर तसंच आता जिथे पहलगामला या लोकांना आज उद्याकडे न्यायला पाहिजे, तिथे उरलेले जे काही नातेवाईक आहेत, ज्यांचे कुटुंबियांचे प्रमुख गेलेले आहेत, त्यांच्याशी यांना भेटवायला पाहिजे. त्यांच्या व्यथा यांना कळल्या पाहिजे. या लोकांनी काय केलं हे यांना कळलं पाहिजे. तर पुढे मागे जेव्हा आपण पाकिस्तानवर ॲक्शन करू, मिलिटरी ॲक्शन करू, त्यावेळेला या देशांची सिंपथी आपल्याकडे राहील, पाकिस्तानकडे वळणार नाही. तुम्हाला तुमच्या अनुभवातून वाटतंय की येणाऱ्या काळात योग्य वेळी, अचूक वेळी मिलिटरी ऑपरेशन्स होतील? नक्कीच होतील आहे. कारण कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची मीटिंग उगीचच होत नाही. त्यामध्ये काही ना काही झालेलं असेल आहे. कारण त्याला NSAसुद्धा त्यांनीसुद्धा अटेंड केलं होतं. त्याला लष्कर प्रमुखांनी म्हणजे आमचे जे CDS आहे त्यांनीसुद्धा अटेंड केलेलं आहे. त्यामुळे काहीतरी निर्णय झाला असेल. पण असे निर्णय पब्लिकली कोणी डिस्कस करणार नाही, ते कोणाला माहिती पण नसतात. ज्यावेळेला होतील त्याच वेळेला ते आपल्याला कळतील की हा निर्णय घेण्यात आला होता ना, आता यांनी तो एक्झिक्यूट केलेला आहे, जसं बालाकोटला झालं होतं. तर भारताने 5 पर्याय किंवा 5 उपाय जे आहेत ते योजलेले आहे. मात्र त्यांचा किती परिणाम येणाऱ्या काळामध्ये होईल या संदर्भात जे संरक्षण तज्ज्ञ आहे त्यांना काहीसे त्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे. मात्र भारताने पाकिस्तानसाठी आपली एअर स्पेस बंद करण्याचा विचार केला पाहिजे आणि सोबतच जगभरातील वेगवेगळ्या देशातील जे राजदूत भारतामध्ये आहे त्यांना तातडीने पहलगाममध्ये ग्राउंड झिरोवर नेऊन
परिस्थिती दाखवली पाहिजे आणि पाकिस्तानचा पितळ उघड केला पाहिजे असं संरक्षण तज्ज्ञांना वाटतंय. कॅमेरामॅन अतुल हर्डेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर.